जय गजानन माऊली. सो काल होता मम्मीचा वाढदिवस आणि मम्मीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्याकडे होतं ज्ञानेश्वरी पारायण. काय आहे ना, ते आता पाऊस नाही आहे आणि ते रोज एकेकाकडे असं पारायण घेत आहेत. तर आज मम्मीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्याकडे पण पारायण होतं आणि आम्ही वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे आमच्याकडे असं तामझाम, केक कटिंग हे सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. त्यांना त्यांच्या पद्धतीने अशा प्रकारे वाढदिवस साजरे केलेले आवडतात. सो आज मम्मीचा दिवस होता आणि तिच्या पद्धतीने ती तिचं सेलिब्रेशन करत होती, ज्याच्यात तिला आवड आहे, ज्याच्यात तिला शांती मिळते आणि हे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं ॲक्च्युली. आणि मग मी पण काहीतरी पार्टिसिपेट करायचं ठरवलं की मम्मीचा वाढदिवस आहे, आपण पण यात काहीतरी योगदान करायला पाहिजे. मी क्लिनिकमधून गेले, जेवण केलं आणि जो कामाला लागले ना, तर आज मी माझा छंद जोपासला, तो म्हणजे कुकिंग. तर कुकिंग म्हटलं की मला खूप आवडतो आणि त्याहीपेक्षा की करून दुसऱ्यांना खाऊ घालणं हे जरा जास्तच आवडतं. तर हे सगळ्यांना माहिती आहे. तर मग मी आज तो किचनवर ताबा घेतलेला आणि ऊन एवढं होतं ना की माझी हालत खराब झाली. 2-2.5 तास मी ऑलरेडी किचनमध्ये होते कंटिन्यू उभी. पण थोडी धाब्याची घरं आहेत म्हणून त्याला थंडी तरी चालतात. हे आमचे रिनोव्हेट केले आहेत आम्ही घरं, ही धाब्याची घरं आहेत. आणि हे सगळं करताना ना मला असं फील होत होतं की मी हॉटेलमध्ये करते आहे कंटिन्यू उभं राहून. पण मम्मीला जो आनंद देण्यात मजा होती ना, खूप छान वाटलं. थँक्यू.